नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळू शकते का, याबद्दल अपडेट आलेला आहे आणि त्या संबंधीच माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. मागील 8 दिवसांपासून बच्चू कडूने वेगवेगळ्या 17 मागण्या कराव्यात यासाठी आंदोलन करत आहे. त्यामधील महत्त्वाची अशी मागणी म्हणजेच की शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, त्यासंबंधित सरकारकडून एक आश्वासन देण्यात आलेले होते. त्यांचाच अपडेट आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. बच्चू कडू हे मागील 8 दिवसांपासून हे त्यांचे उपोषण म्हणजेच की या ठिकाणी चालू होते. बरेच दिवसांपासून चालू होते. त्यांच्यासाठी सरकार एक आश्वासन देण्यात आलेले होते. त्यांचाच अपडेट आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. बच्चू कडू हे मागील 8 दिवसांपासून वेगवेगळ्या 17 मागण्या पूर्ण कराव्यात यासाठी आंदोलनात बसलेले होते. महत्त्वाच्या अशा 17 मागण्या आहेत की आणि इथे तुम्ही पाहू शकणार आहोत की शेतकरी कर्जमाफीसोबत 17 मागण्या झाल्याशिवाय माघार नाही. शेतकरी कर्जमाफीसह विविध 17 मागण्यांसाठी माननीय बच्चू कडू यांनी बेमुदत अन्नत्याग उपोषण यामध्ये केलेलं आहे. अशा ज्या मागण्या आहेत त्यामध्ये सर्वात मोठी मागणी आहे की शेतकरी कर्जमाफी, त्यानंतर दिव्यांगांना मानधनामध्ये वाढ, विधवा महिलांच्या मानधनामध्ये वाढ, हमी भाव, अशा वेगवेगळ्या 17 मागण्या या ठिकाणी पूर्ण व्हाव्यात यासाठी अन्नत्याग उपोषण बसलेले होते. मागील 8 दिवसांपासून ते उपोषणाला बसलेले होते, परंतु त्यांनी उपोषण स्थगित केले. आपण बघणार आहोत की 7 दिवस म्हणजेच की 168 तास उपोषणानंतर आंदोलन स्थगित थांबवलेलं नाही. सरकारला 2 ऑक्टोबरचा अल्टिमेटम मागण्या मान्य नाही झालेल्या, तर मंत्रालयात घुसून यामध्ये सरकारकडून एक आश्वासन देण्यात आलेले होते. एक पत्र पाठवण्यात आलेले होते. पत्र काय आहे? महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यामार्फत माननीय श्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्याकडून पत्र पाठवण्यात आलेले होते की या महोदय निवेदनाच्या अनुषंगाने खालीलप्रमाणे आश्वासन देत आहे की शेतकरी कर्जमाफीसाठी 15 दिवसांमध्ये उच्चस्तरीय समिती नेमली जाईल. समितीचा अहवाल प्राप्त झाल्यावर कर्जमाफी संदर्भात निर्णय घेण्यात येईल. तथा थकीत कर्जदाराच्या सक्तीचा वसुलीत स्थगिती देणे व नवीन कर्ज वाटप करण्यासाठी बैठक होऊन निर्णय घेण्यात दिव्यांगांना मानधनात वाढीबाबत 30 जूनच्या पूर्वी बजेटमध्ये तरतूद करण्यात येईल. उर्वरित मुद्द्यांवर संबंधित मंत्री तथा मुख्यमंत्री महोदय यांच्यासोबत बैठक घेऊन मागण्या निकाली काढतील. चंद्रशेखर बावनकुळे यांनी बच्चू कडू यांना पाठवलेले आहे. त्यामुळे 15 दिवसांमध्ये शेतकरी कर्जमाफीसाठी एक उच्चस्तरीय समिती नेमली जाणार. समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर कर्जमाफी संदर्भात पुढील पावले उचलली जाणार जातील. आशा करूया की शेतकऱ्यांना लवकरच कर्जमाफी मिळेल. धन्यवाद.